नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड व्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपल्या या व्लॉगच्या चॅनलमध्ये मी नेहमीच रेसिपीज आणि व्लॉग शेअर करत असते. आजचा व्हिडिओ देखील एका रेसिपीचा असणार आहे, तो म्हणजे टोमॅटो पुलाव. चला तर मग बघूया टोमॅटो पुलावला लागणारं सर्व साहित्य. टोमॅटो पुलाव बनवण्यासाठी मी इथे शिजवलेला भात करून घेतलेला आहे. मी इथे साधारण 1 वाटी तिथे तांदूळ घेतलेला आहे आणि त्याचा मी भात बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे 2 टमाटर आणि मी इथे 1 कांदा घेतलेला आहे. त्यानंतर इथे 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कांदा मी इथे लांबसर कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चवीसाठी मीठ घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ घेऊया आपण. त्यानंतर इथे आहे लिंबाचा रस. त्यानंतर इथे घेतलेला आहे जिरं, मोहरी आणि हिंग. त्यानंतर आपल्याला इथे तेल लागणार आहे. त्यानंतर हे काही मसाले आहेत, ज्यामध्ये आहे लाल तिखट, हळद, काश्मीरी लाल मिरची आणि धनिया पावडर. त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी साखर लागणार आहे. तर अशा प्रकारे ही आपली सर्व सामग्री आहे, सर्व साहित्य आहे, जे आपल्याला आपल्या रेसिपीसाठी लागणार आहे. चला तर मग सुरुवात करूया टोमॅटो पुलावला. तर त्यासाठी मी इथे कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि तिला गरम होण्यासाठी आपण वाट बघूया साधारण 3 ते 4 मिनिटं. आणि त्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तर आता आपण तेल गरम होण्याची वाट बघूया आणि मग त्यानंतर आपण यामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घेणार आहोत. तर आता यामध्ये मी जिरं, मोहरी आणि हिंग टाकून घेतलेलं आहे. आता हे तडतडतंय. आता आपण यामध्ये कांदा आणि लसूण टाकून घेणार आहोत. मी इथे लांबसर कांदा कापून घेतलेला आहे. जर तुम्हाला बारीक कट करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. आणि त्यानंतर आपण यावर हे टमाटर अर्धेचे आपण कापून घेतलेले आहेत, एकाचे 2 भाग केलेले आहेत, ते आपण यावर ठेवणार आहोत आणि याला मग लीडने झाकून घेणार आहोत. तर साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर अशा प्रकारे या टमाटरांचे साल ऑटोमॅटिक निघायला सुरुवात होऊन जातील. तर आता अशा प्रकारे आता इथे आपण ह्यांची सालं काढून घेणार आहोत. तुम्हाला दिसतच असेल की अशा प्रकारे आपल्याला इथे टमाट्याचे जे साल आहेत ते काढून घ्यायचे आहे. दोन्ही टमाटरचे साली मी इथे काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला यांना मॅश करून घ्यायचं आहे, दोन्ही टमाटर आणि कांदे यांना. तर तुम्ही इथे पावभाजी मॅशरने इथे मॅश करून घेऊ शकता, पण माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हता, त्यामुळे आता मी इथे रडीनेच करते आहे. तर आता इथे 3 ते 4 मिनिटात आपण याला व्यवस्थित मॅश करून घेऊया. आता मी तुम्हाला इथे प्रॉपर मॅश करून दाखवते. तर आता इथे मी अशा प्रकारे मॅश करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण याला मिक्स करून घेऊया. आणि मसाले मी ऑलरेडी सांगितले होते, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, हळद आणि धनिया पावडर. तर त्यानंतर आता आपण याला हलवून घेऊया आणि मग यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. पाणी इथे माझ्याकडून स्किप झालं आहे व्हिडिओमध्ये दाखवणं, तर थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलं होतं. आता आपण यामध्ये भात ॲड करणार आहोत. जो सगळा भात मी ते शिजवून घेतला होता तो सर्व आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत. आता याला नीट मिक्स करून घेऊया.
आता आपण इथे छान पद्धतीने इथे मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे निंबूचा रस। तर मी इथे अर्धा निंबूचा रस काढून घेतला होता, तर आता तो मी इथे ॲड करते आहे। आणि इथे 1 चमचा साखर मी घेतली होती, तीही मी इथे टाकते आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ। आता आपण याला छान पद्धतीने मिक्स करून घेऊया। तर आता इथे मी भात पूर्णपणे हलवून घेतलेला आहे। तर आपला टोमॅटोचा पुलाव इथे बनवून रेडी झालेला आहे। तर आता मी तुम्हाला इथे सर्व करून दाखवते आपला टोमॅटोचा पुलाव। तर आता इथे मी टोमॅटो पुलावची प्लेटिंग करून घेतलेली आहे, छान बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। तर आपला टोमॅटोचा पुलाव इथे बनवून रेडी आहे, जो एकदम चमचमीत आहे आणि टेस्टी आहे। आणि त्यानंतर आम्ही इथे छान मस्त बसून जेवण केलं। तर अशाच प्रकारे नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।